सानिल जाधव. My name is Sarita Chittor. आज आम्ही एका गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला काळ हा विषय समजावून सांगणार आहोत. तर पूर्वीची काळी एका साम्राज्यावर काळ नावाचा राजा राज्य करत. काळ म्हणजे एखाद्या वाक्यात दिलेल्या क्रियापदाच्या क्रियेचा बोध होतो किंवा एखादी क्रिया कोणत्या कालावधीत घडली आहे ते कळते, त्याच काळ म्हणतात. आपण आजकाल पाहतो की आजकाल लोकांची परिवार खूप छोटी आहेत. तर लोकांच्या परिवारात 4-5 लोक राहतात. पण आधीच्या काळामध्ये जेव्हा काळ राजा राज्य करत होता तेव्हा त्याच्या परिवारामध्ये खूप सारे लोक राहत होते. आता त्याची 3 मुलं होती: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आता वर्तमान काळ त्याचे व्यक्तिमत्व कसे होते आणि त्यांच्या मुलांबद्दल माहिती तुम्हाला सांगितली. वर्तमान काळ हे असे व्यक्तिमत्व होते जे भूतकाळात घडलेल्या गोष्टीची त्याला परवा नव्हती किंवा भविष्यात काय घडणार आहे त्याला काय चिंता नव्हती. तो अस्तित्वात काय घडतंय ह्याच्यावर लक्ष केंद्रित करत होता. आपल्या पुस्तकातील भाषेत सांगायचं म्हणलं तर सध्या घडत असणाऱ्या कृती किंवा घटनांसाठी वापरला जाणारा काळ म्हणजे वर्तमान काळ. वर्तमान काळाचे उदाहरण घ्यायचं तर ती अभ्यास करते किंवा ती तो चित्र काढतो इत्यादी. तर वर्तमान काळाचे 4 मूल्य होते, ते म्हणजे साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. साधा वर्तमान काळ म्हणजे पूर्ण आपल्या वडिलांवर गेला होता. सांगायचं तर तो असं होता की तोही वर्तमानात चालू गोष्टींवर विश्वास ठेवत होता. पण तो जेव्हा बोलत होता तेव्हा ते वाक्य बोलताना ते वाक्य अपूर्ण आहे की पूर्ण तो बोललाय हे त्याच्या बोलण्यातून समजतच नव्हतं. हेच व्याख्यामध्ये सांगायचं म्हणलं तर सध्या घडत असणाऱ्या गोष्टींची माहिती देणारा किंवा अपूर्ण की पूर्ण झालेले वाक्य हे समजत नसणारा काळ म्हणजे साधा वर्तमान काळ. दुसरा अपूर्ण वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळाचा असा मुलगा होता जो सतत काम करत होता किंवा बोलताना त्याचं वाक्य कायम अपूर्ण राहायचं. काम करताना तो कायम अपूर्ण काम करायचा. व्याख्यात सांगायचं म्हणलं तर एखादी क्रिया वर्तमानात असून ती अपूर्ण किंवा चालू असेल अशा काळाला आपण अपूर्ण किंवा चालू वर्तमान काळ असं म्हणतो. उदाहरणार्थ ती क्रियाच्या हाकीत आहे किंवा तो चित्र काढत आहे इत्यादी. तिसरा पूर्ण वर्तमान काळ. तर पूर्ण वर्तमान काळ असा मुलगा होता जो आपले काम पूर्णपणे आधी पूर्ण करत होता आणि मगच तो बोलत होता. व्याख्या सांगायची म्हटली तर पूर्ण वर्तमान काळ म्हणजे एखादी क्रिया नुकतीच 100% पूर्ण झाली असेल तर त्या क्रियासाठी वापरला जाणारा काळ म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. उदाहरण, तिने आत्ताच तिचे काम संपवले की तिने जेवण बनवले आहे इत्यादी. चौथा रीती असा एक मुलगा होता की तो सतत दिलेल्या एका कामाचे सतत काम करत होता. म्हणजे एखादी जर त्याला दिनक्रम दिला तर तो दिनक्रम तो रोज पाळत होता किंवा रोज तेच काम रिपीट करत होता. व्याख्यात सांगायचं म्हणलं तर एखादी क्रिया सतत घडण्याची रीत दाखवली जात असेल तर त्याला रीती वर्तमान काळ असं म्हणतात. उदाहरण, ती अभ्यास करत असेल किंवा ती अभ्यास करत असते किंवा ती जे खेळत असते इत्यादी. काळाचे व्यक्तिमत्व सांग. भूतकाळ. काळ राजाचा दुसरा मुलगा म्हणजे भूतकाळ. तो आत्ता चालू असलेल्या गोष्टींवर लक्ष नव्हता देत आणि पुढे काय होईल याचा देखील विचार करत नव्हता. पण तो मागे काय झाले होते ते बघतो. म्हणजे भूतकाळ म्हणजे ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, ज्या आत्ता घडत नाही आहेत पण आधी त्या घडून गेल्या आहेत. भूतकाळाचा पहिला मुलगा म्हणजे साधा भूतकाळ. साधा भूतकाळ जसे सानिलने सांगितले, वर्तमान काळाचा पहिला मुलगा साधा वर्तमान काळ वडिलांवर गेला होता. तसंच साधा भूतकाळ देखील आपल्या वडिलांवर गेला होता. तो फक्त एवढंच दाखवतो की मागे काय घडले आहे, मागील कालावधीत काय घडले आहे एवढेच दाखवतो. जसे
मी फळा आणत होते आणि मी सफरचंद विकत घेतले होते. आता भूतकाळाचा तिसरा मुलगा म्हणजे पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळ हा साध्या भूतकाळ आणि अपूर्ण भूतकाळ म्हणजे त्यांच्या दोन्ही भावनांपेक्षा फार वेगळा. त्याला कोणतेही काम अपूर्ण ठरलेले आवडत नव्हते किंवा तो सर्व कामं पूर्ण करायचा. फॉर एक्झाम्पल मी फळा आणला होता, मी सफरचंद विकत घेतले होते. आता आपण बघूया रीती भूतकाळ, जो की आहे भूतकाळाचा चौथा मुलगा. रीती भूतकाळ म्हणजे एखादी गोष्ट जी पद्धतीने एका रीतीने सुरू असते, ती कायम सुरूच असते, जी भूतकाळात कायम सुरूच राहिलेली आहे किंवा ती पद्धतीनुसार चालूच आहे. जसे की मी फळा आणत असे आणि मी सफरचंद विकत घेतले असे. आता काळाचा तिसरा मुलगा म्हणजे भविष्यकाळ. याच्याबद्दल माहिती सरी दे. आता आपण वर्तमान काळ, भूतकाळ हे दोन्ही पण सगळे ह्यांनी इंट्रोडक्शन सांगितले आहे. आता आपण भविष्यकाळ बघूया. भविष्यकाळ म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी घटना ही पुढे जाऊन किंवा आपल्या भविष्यात जाऊन घडणार आहे, त्याला आपण भविष्यकाळ म्हणतो. आता ह्याचे भविष्यकाळाचे 4 मुलं, फर्स्ट साधा, सेकंड अपूर्ण, थर्ड पूर्ण आणि फोर्थ रीती. पहिला आपण साधा भविष्यकाळ बघूया. साधा भविष्यकाळ म्हणजे एक जे काम आहे ते पुढे जाऊन संभावना म्हणजे त्याचा संभव होऊ शकतो, त्याला बोलतात साधा भविष्यकाळ. जसे की उद्या पाऊस पडेल, रीना सिनेमाला जाईल, दीप्ती अभ्यास करेल, असं म्हणजे त्याची संभावना आहे, त्याला साधा भविष्यकाळ असे म्हणतात. सेकंड अपूर्ण भविष्यकाळ. जेव्हा क्रियापदाने दर्शवलेली कृती ही चालू असते किंवा पूर्ण झालेली नसते, त्याला आपण अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतो. जसे की राम आंबा खात असेल, रीना अभ्यास करत असेल, त्याची कृती अजून पूर्ण झालेली नाही आहे, ती राम अजून आंबा खातच आहे किंवा मग तो अजून त्याची कृतीच पूर्ण झालेली नाही आणि रीनाची पण कृती पूर्ण झालेली नाही आहे, कारण की ती अजून अभ्यासच करत आहे. अभ्यास करणार आहे, रीना अभ्यास करणार आहे. त्याच्यामुळे त्याची कृती जी अजून पूर्ण झालेली नाही आहे, त्यांची कृती जी अजून पूर्ण झालेली नाही आहे, त्यामुळे आपण अपूर्ण जाऊन होणार आहे, त्याच्यामुळे त्याला अपूर्ण भविष्यकाळ असं म्हणतो. समजलं? आता पूर्ण भविष्यकाळ म्हणजे जेव्हा क्रियापदाने दर्शवलेली कृती ही भविष्यकाळामध्ये पूर्ण झालेली आहे हे आपल्याला कळते, तेव्हा आपण त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतो. जसे की रामने आंबा खाल्ला असेल, रीनाने अभ्यास केला असेल. आता आपल्याला ह्याच्यावरून कळते की रामने आंबा खाल्ला असेल ही कृती पूर्ण झालेली आपल्याला दिसते, त्याच्यामुळे आपण त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतो. आता रीती भविष्यकाळमध्ये जी गोष्ट किंवा जे काम आहे ते सतत पुढे जाऊन कायम चालूच राहणार आहे, त्याला आपण रीती भविष्यकाळ असे म्हणतो. जसं की राम दररोज व्यायाम करत जाईल, परत अजून रीना दररोज अभ्यास करत जाईल. त्याच्यामुळे ते आता आपल्याला दिसते की करत जाईल, त्याच्यामुळे ते सतत क्रिया पुढे चालूच राहणार आहे, त्याच्यामुळे त्याला रीती भविष्यकाळ. त्या वाक्यांचा तुम्ही काळ म्हणला, सुनीता रोज अभ्यास करत जाईल. सुरक्षा अभ्यास करत आहे. विजय बाहेर गेला, अभ्यास करते. आकाशात उडत असेल तर तो पूर्ण भविष्यकाळामध्ये कंप्लीट. चिमणी आकाशात उडेल.